घरचे ज्ञात कुणाला, देवा घरचे ज्ञात कुणाला. त्याची आई देखील गायन क्लास तिने लावलेला होता, पण भार्गवसाठी तिने गायन क्लास तर सोडलाच आणि त्यासोबतच त्या जॉब देखील करत होत्या. तो जॉब त्यांनी सोडला का? दैत्याचा वध केला अंबाबाईने, दैत्याचा वध केला. जगदंबा माझी पाहुणी आली घरा, हो आली आली पाहुणी आली घरा. जगदंबा माझी पाहुणी आली घरा. प्रभु रामाने दर्शन द्यावे, प्रभु रामाने दर्शन द्यावे. गातो मुखी हरिनाम हरिनाम. तर मला विश्वासच बसला नाही की मी ऋषिकेश राणे दादा, अजून रोहित राऊत दादा यांच्यासोबत, अजून अविनाश विश्वजित सर यांच्यासोबत कार्यक्रम करणार आहे. नमस्कार. संस्काराचा मूळ पाया म्हणजे शिस्त. प्रत्येक कृतीला शिस्त आणि नियम घालून घातले नाहीत तर ती कृती अपूर्ण राहते आणि म्हणूनच लहानपणापासूनच शिस्तीचे संस्कार बालमनावर रुजवणं खूप महत्त्वाचं आहे. मग यामध्ये लहान मुलांना स्वावलंबी बनवणं, लहान मुलांना प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करायला शिकवणं, लवकर उठणं, लवकर निजायला सांगणं, त्याबरोबरच आपल्या स्वतःचा आदर्श त्यांच्यासमोर निर्माण करणं आणि मुलांचे अति लाड करणं टाळणं, या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात. ह्या सगळ्या गोष्टी लहान मुलांमध्ये रुजवणं आपलं काम आहे. आज माझ्यासोबत आहे भार्गव जाधव. भार्गव हा उत्तम गायक तर आहेच आणि त्यासोबतच तो एक गुणी मुलगा देखील आहे आणि त्याच्या याच वैशिष्ट्याबाबत आज मी त्याच्याशी गप्पा मारणार आहे आणि त्याच्या आवाजाची मी तर खूप मोठी फॅन आहे. तुम्ही देखील त्याचा आवाज ऐकून नक्कीच त्याचे देखील खूप मोठे फॅन होणार आहात. आजच्या या एपिसोडमधून त्याच्याकडून मी काही गाणी ऐकून घेणार आहे, त्याच्यासोबत गप्पा मारणार आहे. आजचा हा एपिसोड खास लहान मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. भार्गव, मला सांग की तू गायक आहेस, तर सगळ्यात आधी तू पहिलं गाणं कधी गायलंस? मी 2-3 वर्षाचा असताना गायला. 2-3 वर्षाचं असताना पहिलं गाणं कोणतं गाणं होतं? मी धुले का सेहराव या चालीमधलं मोजता येईना जगाच्या मापानं. अच्छा, मग घरातल्यांना कसं कळालं की तू गाणं गातोयस? पहिल्यांदा माझा बाहुबलीचा पिक्चर म्हणजे बाहुबली सैराट पूर्ण म्हणजे ज्या वेळेस तू लहान होता त्यावेळेस हे पिक्चर आले होते, बाहुबली सैराट. तर त्या पिक्चर मधली गाणी तू पाठ करायचो. हा, आणि मग मी मम्मीचं आणि माझ्या मामींचं एक भजनी मंडळ होतं. हा, मम्मी गाते? हो. म्हणजे वयाच्या 2 वर्षाचा असताना पासूनच तू गायला सुरुवात केली. मग पुढे पुढे तू कसा गेला? क्लास कुठे लावला? मी पुढे म्हणजे मम्मीच्या भजनी मंडळात मध्ये एक म्हणजे एका जागेवर म्हणजे आम्ही भजनाला चाललो होतो, मला घेऊन जायची आणि मग तिथं 2-3 भजनी मंडळ अजून आलते. अच्छा. आणि मग तिथे एका म्हणजे काकूंनी तिथे तो म्हणजे मोजता येणार ते घेतलं. म्हणजे त्यांनी एका काकूंनी तिथे अभंग गायला. आणि ते म्हणजे कसं बायकांचं गाडीतून येता चालूच असतंय हे गायला असं. अच्छा, म्हणजे त्यांचं डिस्कशन चालू होतं गाडीमध्ये. म्हणजे झालं सगळं भजन संपलं आणि ते गाडीमधून येता तो अभंगात कुणालाच आठवत नव्हतं म्हणजे भाऊ. म्हणजे नंतर डिस्कशन चालू होतं की एका काकूनी एक अभंग गायलाय, तर नंतर तो कुणाला आठवत नव्हता. मग पुढे काय झालं? मग मी माझ्या मम्मीच्या कानामध्ये तो अभंग पूर्ण बोलून दाखवला आणि सगळा जो तू तिथे ऐकला तो तुझ्या आईच्या कानात तू गाऊन दाखवलास, म्हणून दाखवलास. मग त्यावेळेस आईला कळालं की तू छान करू शकतो या क्षेत्रामध्ये. मग तू क्लासला कुठे जॉईन केला त्यानंतर पप्पांना समजलं की मी गातो. मग पप्पांनी क्लास शोधायला त्यापासून चालू केलं आणि मग गोडसे सर म्हणजे भरतजी गोडसे सर हे आम्हाला भेटले. ते तुझे पहिले गुरु आहेत? ते पहिले. आणि त्यांनी मग मला सारे गमप आणि असे बेसिक शिक्षण शिकवायला सुरुवात केली. तर एक गाणं घेऊयात आपण. कोणतं गाणं ऐकवतोस? लख पडला प्रकाश. चालेल. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. मी पणाचा दिवाक सुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणी
या कहाणीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा. खूप छान सादर केलं तू. ह्याचा आवाज ऐकून माझ्या अंगावर तर काटाच आला. मला सांग भार्गव, तू सकाळी किती वाजता उठतो? मी 5:45. 5:45. स्कूलला किती वाजता जातो? 7 वाजता. 7 वाजता. मग रियाज सकाळी उठून करतोस? हो, अर्धा तास रियाज असतो. किती वाजता? मग रियाज किती वेळ करतो? रियाज अर्धा तासच करतो, कारण शाळेची तयारी करावी लागते. त्यात काय काय करतो अर्ध्या तासात? अर्ध्या तासात ओमकार, अजून रियाज पलटे. आणि मग दिवसभरात शाळेतून आला त्यानंतर पुन्हा? त्यानंतर बॉलिवूड, सुगम गाणी. तुझा दादा तुझ्यासोबत तबला साथ संगतीला असतो. हो. मग त्याचं तुझं बॉन्डिंग कसं आहे? तू त्याच्यासोबत कसा रियाज करतो? पहिली गोष्ट तर तो गातो पण चांगला. अच्छा. आणि तो म्हणजे तो पकवाज तबला गातो, पेटी चांगला वाजवतो. आणि तो तबला वाजत असताना म्हणजे इशारे करणे. अच्छा अच्छा. तसं तो म्हणजे आमचं चालू असतं तसं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तो तुला सांगत असतो. तो तुझ्याकडून गाणी बसवून घेतो? हो, बसून घेतो. कसं? आतापर्यंत कोणती कोणती गाणी त्याने तुझ्याकडून बसवून घेतली? म्हणजे जास्त करून सगळी गाणी त्यानेच बसून घेतली. सुगम मधली? हो. आतापर्यंत तुझी किती गाणी तयार आहेत? म्हणजे अभंग असतील, गवळणी असतील? अभंग गवळणी 150 पर्यंत. हो. म्हणजे आतापर्यंत. आता वय काय तुझं? आता माझं 10-11. 10-11 आहे. आताच तुझी 150 गाणी आहेत तयार. पुढे जाऊन तर तू किती गाणी तयार करशील? हो. घेऊयात एखादं गाणं आता. हो. कोणतं घ्यायचं? कोणतं? आई भवानी तुझ्या कृपेने. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी धावते लवकरी. आज गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. उध 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 उध. गळ्यात घालून कवड्यांची माळ, पायाला बांधली चाळ, हातात परडी तुला गावडी वाजवितो संबळ. धग धग त्याच वाळेतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी. आज गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. उध 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 उध. खरं तर आता नवरात्र उत्सव चालू आहे, त्यामुळे आपण काही देवीची गाणी घेतली. यानंतर आपण काही सुगम गाणी पण घेऊयात. हो. किंवा बॉलिवूड आताची मराठी मूवी मधली गाणी. ओके. भार्गव आणि मी गुरुबंधू आहोत. आपल्या दोघांचे गुरुवर्य पंडित कल्याणजी गायकवाड गुरुजी, त्यांच्याकडे आम्ही दोघं शिकलेलो आहोत. आणि गुरुपूजन निमित्त आमच्या दोघांची भेट झाली. त्यानंतर भार्गवचा आणि माझा कॉन्टॅक्ट झाला. तर तुझी आणि गुरुजींची भेट कशी झाली ते मला ऐकायला आवडेल. माझी म्हणजे गुरुपौर्णिमेला आम्ही दरवेळेस माऊलींच्या मंदिरात जातो, आळंदीला. आणि तसेच आम्ही गेलो होतो गुरुपौर्णिमेला. आणि माऊलींच्या मंदिरात गेलो, दर्शन घेतलं. आणि दर्शन झाल्यावर तिथे गुरुजी तिथे मंदिरात होते. गुरुजी मंदिरात उभे होते. आणि मी तेव्हा खूप छोटा होतो, म्हणजे 4-5 वर्षांचा होतो. आता पण तू छोटाच आहे. आणि तेव्हा मला म्हणजे ते गाणे ऐकलेले आहे त्यांचे, पण मला त्यांचं नाव नव्हतं माहिती. त्यांची गाणी तू मोबाईलवर वगैरे ऐकायचं. आणि पण तेव्हा नाव नव्हतं माहिती. मग चेहरा लक्षात होता फक्त. हो, चेहरा लक्षात होता. आणि कार्तिकी दीदीचं मला नाव माहिती होतं. आणि त्याचे जे पप्पा आहेत ते पण माहिती होतं. मग तुला ते समोर दिसल्यानंतर तुला कळालं की हे
गुरुजी आहेत. हो. मम्मी पप्पांना म्हणलो की पप्पा बघा ते कार्तिकेयचे पप्पा बसले तिथं, सर बसले तिथं. आणि मग तिथं गेलो. पप्पा म्हणले चल दर्शन घेऊन येऊया. मग आम्ही पाया पडायला गेलो. आणि पाया पडलो तर त्यांनी विचारलं तू काय करतोस. तर मी म्हणलो मी पण गातो म्हणजे हा मी पण गातो म्हणलं. म्हणजे अशी पहिली भेट झाली. आणि तो दिवस सुद्धा गुरुपौर्णिमेचा होता. हो, गुरुपौर्णिमेचा. आणि भेट झाली. मग ते म्हणले की उद्या घरी या म्हणजे क्लासला. म्हणजे दुसऱ्या दिवशी तू त्यांच्या घरी गेला आणि तिथून पासून तुझा त्यांच्याकडे शिष्य म्हणून प्रवास सुरू झाला. तर आता आपण गुरुजींचाच एखादा अभंग प्रेक्षकांना ऐकूयात. कोणता गातोस? भाविकासाठी उभा. तुझा अभंग ऐकून पंढरपुरात गेल्यासारखं वाटलं आणि डोळ्यासमोर विठुरायाच आला. किती मस्त गातो तू. आणि हार्मोनियम तर इतकी अप्रतिम वाजवतोस. तू शिकलायस का हार्मोनियम वाजवायला? पण आहे, आपोआप जमते तुला? हो. हां, पण किती छान. म्हणजे बोट तुझी आपोआप किती भारी वळतायत त्याच्यावर. आता तू नुकताच पिंपरी चिंचवड आयडॉलचा विजेता झालेला आहेस. तो प्रवास कसा होता? म्हणजे अगोदर म्हणजे त्याची माहिती कुठून कळाली तुला की अशी अशी स्पर्धा आहे?
माझे काका कामाला जात असताना त्यांनी बोर्ड लावलेला तिथे. बोर्डवर वाचलं त्यांनी. हा, बोर्डवर वाचलेलं. त्यांनी आम्हाला पाठवलं की अशी अशी स्पर्धा आहे म्हणजे पिंपरी चिंचवड आयडॉल. त्यांनी सांगितलं. मग आम्ही म्हणजे तेव्हा ट्राय करत होतो पण ते होत नव्हतं म्हणजे सारखं म्हणजे ते बंद झालं. अच्छा. हा, आणि मुदत संपली होती का, डेट्स वगैरे? आणि तेव्हा ना तेव्हा धावपळ झाली म्हणजे एवढी चांगली संधी जाईल म्हणून अशी धावपळ झाली. आणि मग तेवढ्यात म्हणजे पप्पांचे एक मित्र होते आणि पप्पांच्या त्यांना आठवलं की म्हणजे ज्यांनी आयोजन केले ना या स्पर्धेचं ते त्यांचेच मित्र आहेत म्हणजे त्यांच्याशी मग संपर्क साधला. मग ऑडिशन वगैरे कशा दिल्यास? मग त्यांच्याशी संपर्क साधला आणि मग त्यांनी गाणं पाहिलं, माझं गाणं ऐकवलं. मग ते म्हणले चालतंय. आणि म्हणजे माझं 365 जणांमधून 365वा नंबर होता माझा. अच्छा. एकदम लास्टला मी होतो. आणि मग नंतर लास्टला मी सगळ्यात लास्टचा होतो. आणि मग तसं झालं म्हणजे मला घेतलं त्यांनी. किती राऊंड होते टोटल? 4 राऊंड होते. त्या 4 राऊंड मध्ये तू हळूहळू पुढे गेलास आणि नंतर विजेता झालास तू. ज्यावेळेस विजेता झाला त्यावेळेस काय वाटलं तुला? पहिली स्पर्धा होती ना तुझी? हो, नाही म्हणजे अशी म्हणजे हिंदी आणि असल्या गाण्यांची पहिली स्पर्धा. त्याच्यात तू अभंग स्पर्धा केल्या असतील. अभंग स्पर्धा. ह्या सुगम गायनाची पहिली स्पर्धा होती. तू विजेता देखील झाला आणि त्याला प्रमुख मान्यवर संगीतकार अवधूत गुप्ते आले होते. तर काय वाटलं तुला ज्यावेळेस तू विजेता झालास? म्हणजे मला खूप चांगलं वाटलं की मी आनंद झाला खूप. मला वाटलं नव्हतं कारण सगळेजण चांगले गात होते तसे. आणि फक्त म्हणजे मी दुसऱ्यांकडे लक्ष नाही दिलं म्हणजे दुसरं कसं गातंय. अच्छा. ह्यानी गायलं की माझा नंबर जाईल असं लक्ष नाही दिलं. मी माझा बेस्ट देत राहिलास. तुला यात कोणी कोणी मदत केली या प्रवासामध्ये? यात म्हणजे सगळ्यांनी म्हणजे जे अँकरिंग करत होते त्यांनी, माझ्या दादानी पण, मम्मीनी, पप्पांनी. गाणी कोणी शिकवली? गाणी कौस्तुभ दादांनी शिकवली. कौस्तुभ दादा गायकवाड. हो. कशी तयारी करून घेतली तुझ्याकडून? म्हणजे पहिल्यांदा तर मी पहिलं म्हणजे 3ऱ्या राऊंडला मी म्हणजे घरी गेलतो त्यांच्या. आणि मग घरून म्हणजे त्यांनी प्रॅक्टिस घेतली दादानी. प्रॅक्टिस घेतली आणि मला माहित होतं की दादानी प्रॅक्टिस घेतली म्हणजे ते छानच होणार. आणि मग ते झालं. तिथं सिलेक्ट झालो मी. आणि 3rd राऊंडला सिलेक्ट झाल्यावर फायनलला गेलो मी. फायनलला 8 जण होते आणि 8 जणांमध्ये मी एकदम लास्टला फायनलला गेलो. आणि गेलो फायनलला. आणि मग फायनलला दादा म्हणजे घरी नव्हता फायनलची प्रॅक्टिस करायला. आणि घरी नव्हता तर दादानी फोनवरती दादाने प्रॅक्टिस घेतली माझी तेव्हा. आणि ती पण एवढी चांगली प्रॅक्टिस झाली आणि म्हणजे थोडक्यात तो एक फोन तुला जे काही तू विजेता झालास त्याला तो खूप फायदेशीर ठरला. खूप छान. म्हणजे ही स्पर्धा तर तू जिंकलीस. अजून तुला भविष्यात खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा जिंकायच्यास. त्यासाठी तुला शुभेच्छा आणि आता सुद्धा अभिनंदन. आता अजून एक गाणं काय ऐकवशील आम्हाला? एखादं नाट्यगीत? कुणी झालं का? चालेल. कुणी जाल का पासून म्हणजे स्लो मधला तसंच राहू दे, फास्ट मधून कुणी जाल का सांगाल का, कुणी जाल का सांगाल का, सुचवाल का या कोकिळा, सुचवाल का रात्री तरी गाऊ नको
नाट्यगीत सादर केलंस, म्हणजे आवाज तर तुझा छान आहेच, पण त्यातल्या इतक्या अवघड हरकती मुरक्या असतील त्या पण इतक्या छान घेतोस. मला वाटतं हे सगळं तुझ्या रियाजातून आलंय. तू जे काही कष्ट घेतोय तुझ्या प्रॅक्टिससाठी, रियाजासाठी, त्यामुळे हे सगळं शक्य झालंय. तू रियाज किती वेळ करतो दिवसातून पूर्ण वेळ? दिवसातून 3-4 तास. 3-4 तास रियाज करतोस. आणि गायन तर करतोस, अजून काही वेगळे छंद आहेत का? मी ड्रॉइंग पण काढतोस. तुझे आता आयडॉल कोण आहेत या क्षेत्रातले, की मला मोठं होऊन असं असं बनायचं? माझे गुरुजी पंडित कल्याणजी गायकवाड आणि पंडित सुरेशजी वाडकर आणि अवधूत गुप्ते. अच्छा, ह्यांच्यासारखं तुला बनायचंय आणि त्या दिशेने तुझी वाटचाल सुरू आहे. आता इथपर्यंत तुझा प्रवास झालेला आहे, त्याच्यासोबत म्हणजे तुला इथपर्यंत आणायला खूप लोकांचं तुझं प्रोत्साहन असणार आहे, खूप लोकांनी तुला आधार दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझे आई वडील तुझ्या सोबत आहेत या सगळ्या तुझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये. त्यांच्याविषयी काय सांगशील? माझे पप्पा ते मला वेळ न पाहता कुठे कार्यक्रम असायचा ना गाण्यांचा, तिथे घेऊन जायचे. म्हणजे किती पण वेळ, रात्र असू दे, त्यांचं काम सोडून ते घेऊन जायचे. आणि मम्मीनी पण क्लास लावलेला आणि गाण्याचा क्लास. गाण्याचा क्लास लावलेला. आणि मी जसं म्हणजे मी गायला लागलो असं तिला कळलं, तसं तिने तो क्लासही सोडून दिला आणि ती जॉब पण करायची आणि माझ्यासाठी तिने जॉब पण सोडून दिला. म्हणजे तुझ्यात सगळे दिसायला लागलं, त्यामुळे त्यांनी स्वतःचं सगळं बंद केलं तुझ्याकडे लक्ष जावं म्हणून. आणि माझा दादा, आणि त्यांनी माझ्याकडून एक ठुमरी बसून घ्यायला जवळपास सकाळ रात्र आम्ही फक्त एक ठुमरी बसवायला बसलेलो. म्हणजे रियाज म्हणजे बसवत होते ती ठुमरी. म्हणजे तो त्याचा पूर्ण वेळ तुझ्यासाठी देतोय, सगळी तुझ्याकडून गाणी बसून घेतो. कोणती आता ठुमरी म्हणत होतास तू, ते पूर्ण दिवसभर तुझ्याकडून ती बसून घेतली. म्हणजे या सगळ्यातून दिसून येते की तुझा जे आतापर्यंतचा जो प्रवास आहे, बाकीच्या लोकांसोबतच तुझ्या घरचे जे आहेत, आई वडील, दादा, यांनी तुला खूप आधार दिलाय. आणि नक्कीच त्यांनी जे काही तुला आतापर्यंत मदत केली आहे त्याचं सगळं पुढे जाऊन तू खूप अजून यशस्वी होणार आहेस. आता एक गाणं घेऊयात आपण. कोणतं घ्यायचं? तूच माझी आई देवा. चालेल. तूच माझी आई देवा, तूच माझा बाप, गोड मानून घे सेवा, पोटी घाल पाप, चुकलेल्या कोकराया वाट दाखवाया, घ्यावा पुन्हा अवतार बाप्पा मोरया. गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया, वक्रतुंडा धूम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया. काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय, माझा श्वासही तुझीच माया, तुझे हात पाय. काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय, माझा श्वासही तुझीच माया, तुझे हात पाय. कधी घडविसी पापे हातून, कधी घडविसी पुण्य, का खेळीसी खेळ सारे अगम्य. तारू माझे पैल तिरी पार कराया, गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया, वक्रतुंडा धूम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया. आता तू जे गाणं गायलंस, तूच माझी आई देवा, हे संगीतकार अवधूत गुप्ते यांनी कंपोज केलेलं आहे. आणि तू जी स्पर्धा जिंकलास त्या स्पर्धेमध्ये ते मुख्य गेस्ट म्हणून आले होते आणि त्यांच्या समोर त्यांनी संगीतबद्ध गाणं तू सादर केलंस. तर कसं वाटलं तुला त्यावेळेस की ज्यांचं संगीत आहे तेच गाणं तू गातोय? म्हणजे पहिल्यांदा तर मला म्हणजे खूप चांगलं वाटलं की त्यांच्या समोर त्यांचंच गाणं गातोय मी. भीती वाटली होती का? हा, तेव्हा भीती वाटलेली मला. आणि हे झाल्यानंतर तुला पुढे एक असा चान्स मिळाला की तुला एका लाईव्ह कॉन्सर्टला बोलवण्यात आलं. म्हणजे या स्पर्धेतून ज्यावेळेस तू विनर झाला त्यावेळेस तुला एक संधी मिळाली. त्याचा अनुभव काय होता? तेव्हा मी
म्हणजे माझा कार्यक्रम आहे तेव्हा म्हणजे मी टेरेसवरती होतो आणि तेव्हा पप्पांना प्रशांत सरांनी फोन केला आणि सांगितलं की असा कार्यक्रम आहे आणि त्यांनी कार्यक्रमाचं सांगितलं. पप्पांनी मम्मीला फोन केला की असा कार्यक्रम आहे, तयारी करा म्हणजे. आणि मग मम्मीने मला खाली बोलवलं तर मला विश्वासच बसला नाही की मी ऋषिकेश राणे दादा, अजून रोहित राऊत दादा यांच्यासोबत, अजून अविनाश विश्वजित सर यांच्यासोबत कार्यक्रम करणार आहे. आणि मग मी तयारी करू लागलो आणि मग दादानी पण मला खूप चांगलं शिकवलं माझ्या. आणि मग तयारी झाली आणि मग 21 तारखेला कॉन्सर्ट होता माझा आणि कॉन्सर्टला गेलो. पहिल्यांदा रिहर्सल होती, रिहर्सलला पण चांगलं झालं म्हणजे माझं गाणं. आणि मग कॉन्सर्टला सुरुवात होते ते म्हणजे कॉन्सर्टला आम्ही तिथे थांबलेलो रिहर्सल झाल्यावर आणि मग लोक यायला सुरुवात झाली. मग मी म्हणलो एवढे लोक यांच्यासमोर गायचं कसं. आणि मग तेही छान छान गायकांसोबत जे ऑलरेडी खूप फेमला आहेत त्यांच्यासोबत तुला गायला मिळालं. हो. आणि मग कॉन्सर्ट चालू झाला आणि मग मी रोहित राऊत दादासोबत हृदयात वाजे समथिंग गायलं. ऐकव ना आता मला. हृदयात वाजे समथिंग सारे जग वाटे हॅपनिंग असतो सदा मी येता ड्रीमिंग. हृदयात वाजे समथिंग सारे जग वाटे हॅपनिंग असतो सदा मी येता ड्रीमिंग. हो असतो गाच स्माइलिंग बघता तुला मन जम्पिंग वाटे हवे हे गोड फिलिंग. तररररा असतो गाच स्माइलिंग बघता तुला मन जम्पिंग वाटे हवे हे गोड फिलिंग. मी ऐकलं की तू अवधूत गुप्ते सरांचं जे गाणं आहे राणी माझ्या माळ्यामध्ये घुसशील का, त्याचं एक रॉक करतो गाता गाता, ते कसं करतो सांग ना जरा, गाऊन दाखव ना. अगं राणी माझ्या माळ्यामंदी घुसशील का ढिपांग ढिपांगडीची पाडी ढिपांगडी ढिपाडीची पाडी ढिपांग. हे कसं शिकलं तू रॉक करायला? म्हणजे एक पिंपरी चिंचवड आयडॉल, अजून त्यामध्ये त्या लास्टला अवधूत गुप्ते सरांनी हेच गाणं म्हणजे घेतलेलं, तेव्हा मला खूप चांगलं वाटलेली ही जागा. आणि ह्या कॉन्सर्टमध्ये म्हणजे अविनाश विश्वजित लाईव्ह या कॉन्सर्टमध्ये सगळे म्हणजे सगळे दादा जे होते ते जास्त करून रॉक गात होते. म्हणजे रॉकचा एक्सपिरियन्स तुझा पहिलाच होता? हो, रॉक गात होते सगळेजण. आणि म्हणजे मला पहिल्यांदा एवढा काय रॉक म्हणजे माहित नव्हतं आणि आवडायचं पण नाही मला रॉक. आणि ते जेव्हापासून ऐकलं तेव्हापासून मला म्हणजे असं वाटतं की तेच गावं तेच गात बसावं. म्हणजे त्या प्रकाराची तुला ओळख झाली आणि आता तुला वाटते ते करावं. छान आहे ना, म्हणजे असं तू वेगवेगळे जॉनर शिकतोय, त्यातले वेगवेगळे प्रकार करतोयस. हो. मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा व्हिडिओ आजचा खास लहान मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी होता की भार्गव सारखीची जी लहान लहान मुलं आहेत तर त्यांच्या पालकांना विनंती राहील की आपल्या मुलामधले जे काही गुण आहेत ते लहानपणीच दिसून येतात. मग ते गुण तुम्ही पाहून त्यासाठी त्याला तुम्हाला काय प्रोत्साहन देता येईल किंवा त्याला अजून पुढे कसं नेता येईल याच्यासाठी तुम्ही लक्ष द्यावं. जसं भार्गवचे आई वडील त्यांची कामं करतात किंवा त्याचे वडील त्याला नेहमी प्रोत्साहन देतात, त्याला कार्यक्रमांना घेऊन जातात. त्याची आई देखील गायन क्लास तिने लावलेला होता, पण भार्गवसाठी तिने गायन क्लास तर सोडलाच आणि त्यासोबतच त्या जॉब देखील करत होत्या. तो जॉब त्यांनी सोडला का तर भार्गव पुढे जावा. तर असंच प्रत्येक घरात सुरू असतं हे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाचे जे काही गुण आहेत ते पाहून घ्या. प्रत्येक मुलाकडे काही ना काहीतरी गुण असतातच आणि त्यासाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहन द्या, इतकीच विनंती आजच्या या व्हिडिओमधून करते.